धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धाडस आणि शिताफी दाखवत अवघ्या 4 तासांत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या। या जलद कारवाईत तब्बल 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। फिर्यादी जहांगीर खान दिलदार खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30च्या सुमारास ते शिरपूर या ठिकाणी आले असताना खंडेराव मंदिराजवळ वन विभागाच्या कार्यालयाजवळ 3 अनोळखी इसमांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला। आरोपींनी त्यांच्याकडील 20,000 रुपये रोख, मोबाईल फोन आणि कारची चावी हिसकावून फिर्यादीला मारहाण केली आणि त्यांची पांढरी कार घेऊन पसार झाले। घटनेनंतर फिर्यादीने तात्काळ शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी गुन्हा दाखल करून डीबी पथकाच्या मदतीने 4 स्वतंत्र शोध पथके रवाना केली। दरम्यान पोलीस उपनिरीक्षक दीपक कुशारे यांना गुप्त माहिती मिळाली की चोरीस गेलेली कार रामसिंग नगर येथील आर.सी. पटेल शाळेजवळ उभी आहे। त्या माहितीनुसार पथकाने छापा टाकला असता राकेश रावण कोळी आणि विजय सुरेश निकुंभे हे दोघे संशयित आरोपी कारजवळ आढळून आले। त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून 6 लाख रुपये किमतीची कार, 10,000 रुपयांचा पोको मोबाईल, 20,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आली असून आरोपी विजय निकुंभे याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी सुरू आहे। शिरपूर शहर पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। दिनांक 7/11/25 रोजी सकाळी 11:30 वाजता सुमारास फिर्यादी जहांगीर खान दिलावर खान राहणार देवचीमाळा अख्तरबाद मालेगाव हे शिरपूर शहरामध्ये चोपडा रोडवर झालेल्या वृक्षतोडीच्या संदर्भाने वन विभागाकडे पास घेण्यासाठी शिरपूर शहरात आलेले होते। शिरपूर शहरात वन विभागाच्या कार्यालयात हजर असताना 3 इसमांनी त्या ठिकाणी जाऊन जबरदस्तीने त्यांच्या खिशातील वरच्या खिशातून 20,000 रुपये व पॅन्टच्या खिशात असलेला मोबाईल आणि त्यांच्या इर्टिगा कारची चावी जबरदस्तीने घेतली आणि तिथून पोबारा केला। त्यानंतर सदर इसमाने फिर्यादीचा भाऊ इब्राहिम पठाण याचे मोबाईलवर फोन करून तुला जर गाडी पाहिजे असेल तर 50,000 रुपये दे असे म्हणून गाडी घेऊन पसार झाले। फिर्यादीने पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने डीबी पथकाचे 4 वेगवेगळी पथके तयार केली। शिंदखेडा, नरडाणा, शहादा व शिरपूर या शहरामध्ये शोधार्थ 4 पथके पाठवण्यात आली होती। डीबी पथकाने 4 तास शिताफीने यांचा पाठलाग करून तसेच CCTV फुटेज आणि मोबाईलचे लोकेशन घेऊन 3 पैकी 2 इसमांना शिताफीने ताब्यात घेतले। तसेच त्यांच्याकडून मारुती इर्टिगा कार सुद्धा ताब्यात घेतली। त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचे नाव विचारता त्यांनी त्यांचे नाव राकेश रावण कोळी तसेच विजय सुरेश निकुंभे दोन्ही राहणार गुजर खुर्दे असे असल्याचे त्यांनी सांगितले। 3रा आरोपी पळून गेलेला आहे, त्याचा शोध आम्ही घेत आहोत। सदर आरोपितांकडून 1 इर्टिगा कार, 1 पोको कंपनीचा मोबाईल, 20,000 रुपये रक्कम रोख असा एकूण 6,30,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला असून सदर आरोपीपैकी आरोपी क्रमांक 2 विजय सुरेश निकुंभे याच्या विरुद्ध 2 गुन्हे पोस्टीला दाखल असून हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे। त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेले असून त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे। पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नियंत्रणाखाली डीबी पथक पुढील तपास करीत आहे। NTP न्यूज मराठी, धुळे।